ख्रिस्तामधील माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझं नाव नवीन शेखर आहे. आज मी तुमच्याबरोबर भारत या देशातून बोलत आहे. राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर आणि सदर बाजार नावाच्या एका छोट्याशा भागातून आज मी तुमच्याबरोबर बोलत आहे. आज स्तोत्र संहिता याचा 102 हा अध्याय आपण वाचणार आहोत. ह्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की विपत्ती जेव्हा आपल्यावर येते त्यावेळेस आपण काय करत असतो आणि आपल्याला काय करायला पाहिजे. आपण देवाचा धावा करायला पाहिजे आणि आपला देव जिवंत आहे. तो आपल्या प्रत्येक गोष्टी ऐकत असतो. तो आपले उठणे बसणे, आपले निजणे बारकाईने पाहत असतो. त्यामुळे आपण इतरांकडे न जाता, इतरांची मदत न घेता पहिले आपण देवाला हाक मारली पाहिजे, त्याचा धावा केला पाहिजे आणि खरोखर तो आपल्याला उत्तर देईल आणि आपल्या विपत्ती कालीमध्ये तो आपलं मार्गदर्शन करेल आणि महानरित्या आपल्याला आपल्या विपत्तीमधून आपल्याला सोडवेल. चला तर आपण पाहूया की या अध्यायामध्ये परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छितो. स्तोत्र संहिता याचा 102 हा अध्याय आपण आता वाचणार आहोत. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या अरोळीकडे तुझे लक्ष लागो. माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नको. तू आपला कान माझ्याकडे लाव. मी जेव्हा धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक. माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात. माझी हाडे चुलीतल्या निखाऱ्यासारखी जळून गेली आहेत. माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहेत, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही. मोठ्याने कण्हून कण्हून माझी चमडी माझ्या हाडांना चिटकून गेली आहे. मी रानातल्या पानकोळ्यासारखा झालो आहे. वैराण प्रदेशातील घुबडाप्रमाणे मी झालो आहे. मी जागरण करीत आहे. धाब्यावर एकटे राहणाऱ्या चिमणीसारखा मी झालो आहे. माझे वैरी दिवसभर माझी निंदा करीतात. माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात. मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत. याला कारण तुझा रोष, तुझा क्रोध, कारण तू मला वर उचलून फेकून दिले आहे. माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत. गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे. हे परमेश्वरा, तू सर्व काळ राजासनारूढ आहेस. तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील. तू उठून सियोनेवर दया करशील, कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नीतिमानाला समय येऊन ठेपला आहे. तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत. तिच्या धूळधान पाहून ते हळहळतात. राष्ट्रीय परमेश्वराच्या नावाला पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भीतील, कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधिले आहे. तो आपल्या गौरवाने प्रगट झाला आहे. त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे. त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल. पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करतील, कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्र स्थानावरून खाली पाहिले आणि आकाशातून पृथ्वीकडे पाहून बंदिवानाचे उसासे ऐकले. त्यांचे मरण ठरले होते त्यास सोडविले, यासाठी की त्यांनी सियोनीत परमेश्वराच्या नावाची घोषणा करावी व यरूशलेमेत त्याची स्तुती गावी. परमेश्वराची उपासना करावयास
लोक व राजे एकत्र होतील तेव्हा असे होईल. त्याने माझी शक्ती मागताच क्षीण केली. त्याने माझी शक्ती मार्गातच क्षीण केली. त्याने माझे आयुष्य कमी केले. मी म्हणालो, हे माझ्या देवा, माझ्या आयुष्यकाल पुरा होण्यापूर्वी मला घेऊन नको जाऊस. तुझी वर्ष पिढ्यानपिढ्यातून आहे. तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातला. गगनने तुझ्या हाताचे कृत्य आहे. तू नाहीशी होतील ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सकाळी वस्त्रासारखी जीर्ण होतील. ती तू प्रावरसारखी बदलशील आणि ती नाहीशी होतील, परंतु तू तोच आहेस. तुझ्या वर्षांना अंत नाही. म्हणजे तू किती वर्षाचा आहेस ह्याला काही अंतच नाही. तुझ्या सेवकांचे वंश कायम टिकून राहतील. त्यांची संतती तुझ्या समोर स्थायिक होईल. परमेश्वर ह्या सर्व वचन आशीर्वादित करो आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला देखील आशीर्वाद देव की आज त्याचे वचन वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपलं मुख उघडलं आणि कान उघडले आणि ते वचन आता समजण्यासाठी परमेश्वर आपल्याला शक्ती देव आणि परमेश्वर आपली स्मरण शक्ती जागृत करो आणि जे काही आपण वाचलं आहे ऐकलं आहे ते आपल्या जीवनात परमेश्वर कार्य करो. आमेन.